स्वागतम स्वागतम स्वागतम. इतिहास तू वळून पाहती पाठी मागे जरा, तू वळून पाहती पाठी मागे जरा, झुकवून मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा, करशील त्यांना मानाचा मुजरा. महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या स्वाभिमानी जाधव कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जिजाऊंची जयंती, ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान नि प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला, ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या घडण्यासाठी पणाला लावले, वेळोवेळी धीराने शहाजी राजांच्या पाठी उभे राहिल्या, शिवरायांच्या मातेबरोबरच गुरुत्वही स्वीकारले, अशा कर्तृत्व संपन्न राजमाता जिजाऊ मासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आपण जमलो आहोत. मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करतो. आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा या राजस व सत्व गुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता. कर्तृत्व मनगटात उतरवण्यापूर्वी त्याला मनात रुजवावं लागतं. मडक्याचा आकार कुंभाराच्या हातावर आणि त्याहीपेक्षा त्याच्या प्रतिभेवर, कल्पना क्षमतेवर अवलंबून असतो. कर्तृत्व ज्ञान पुरुषांचं हेच सूत्र आहे. बालपणापासून ज्याला वाघ दिसला की झेप घेऊन त्याच्याशी त्याच त्वेषानं लढणं ही शिकवण दिली जाते. तो आयुष्यात कशाचीही तमा करत नाही. हिंदवी स्वराज्याच्या आड येणाऱ्या भेकडांशी लढण्याचं धैर्य शहाजी पुत्र शिवरायांना मिळालं ते जिजाऊंच्या निडरपणा, जगण्याच्या संस्कारातून. स्तनापन्न करणे, सुमने होऊन गळून पडावे प्रभूच्या पदकमळी, देह जिजावा अखंडित हा ज्ञान दान साधनेशी. ही एकच तळमळ मनात ठेवून नवभारताचे आधारस्तंभ असणारी विद्यार्थी शिल्पे घडवण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे श्री तुम्ही अध्यक्ष म्हणून लाभलात हे आमचं भाग्य. आपण कारच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी आपणास विनंती करतो. प्रमुख पाहुणे, अध्ययन रूपी संस्कार घेतल्यानंतर स्पर्धेच्या युगाची यशस्वी सुरुवात करण्यासाठी व अन्यायाचा प्रतिकार करण्यास बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमीच सत्कार्य घडण्यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन हवे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजचे आपले प्रमुख पाहुणे हे सुद्धा स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी बळ आपल्याला लाभण्यासाठी, आपल्याकडून नेहमीच सत्कार्य घडण्यासाठी ज्येष्ठांचे नेहमीच मार्गदर्शन हवे असते. म्हणून आजच्या कार्यक्रमात हे मार्गदर्शक म्हणून आपले स्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभा करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता, विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्याचे जन आंदोलन उभा करणाऱ्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवन चरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य, शौर्य, प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि गरिबांप्रती प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेला आहे. जिजाबाईंच्या जवळीक सद्गुणांची व सत् विचारांची दूरदृष्टी शिवबांना त्यांच्या आईकडूनच मिळाली. शिवबा ते छत्रपती शिवाजी महाराज असा यशस्वी प्रवास घडवणाऱ्या या मातृवत्सलतेने आपल्या सुपुत्राला स्वराज्य निर्मितीचे धडे दिले, ज्यामधून उभे राहिले एक यशस्वी साम्राज्य. आई तेव्हाची असो किंवा आत्ताची, ती आपल्या बाळाला चांगले संस्कार देण्यासाठी प्रयत्नशील असते. धाडस, सहनशीलता, कल्पकता, समाजभान, परोपकारी वृत्ती अशा अनेक गुणांचा समुच्चय आजच्या ती मध्ये देखील आहे. गरज आहे ती स्त्रीला तिच्यामधील शक्तीचे सामर्थ्य समजून घेण्याची. जिजाऊंच्या म्हणजेच या स्त्री शक्तीचे तात्कालीन देखणे रूप. महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास साकारणाऱ्या या मूर्तिमंत व्यक्तिमत्वास
माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन. दीपपूजन संस्काराकडून समृद्धीकडे मार्गक्रमण करणारे तेजोमय पर्व. प्रकाश पर्वातील आजचा मंगल दीप उजळणार तो जिजाऊंच्या पूजनाने. मुजरा माझा त्या मा जिजाऊला, मुजरा माझा त्या मा जिजाऊला, घडवले तिने त्या शूर शिवबाला. साक्षात होती ती आई भवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी, जन्म घेतला तिच्या पोटी शिवानी. अशा देवतुल्य जिजाऊंच्या पूजनाने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना मी विनंती करतो की त्यांनी जिजाऊ मातेच्या प्रतिमेचे पूजन करावे व दीप प्रज्वलन करावे. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे जिजाबाईंचं असू शकते. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला. तसेच लहानपणापासून त्यांना तयार केले. आई, पूर्वजन्माची पुण्याई असावी. जन्म जो तुझ्या गर्भात घेतला, जग पाहिलं नव्हतं तरी 9 महिने श्वास सर्गाट ठेवला. आई, हरवलेल्या क्षणांनी फिरून पुन्हा साठवण, आज अचानक झाली आईची आठवण. राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. मन मनाच्या गाभाऱ्यात, मन मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली. स्वागतास खास आपुल्या, स्वागतास खास आपुल्या, वाहते ही सुमनांजली. ज्यांच्या कुशीत उमललेलं तेजोमय पर्व, ज्यांच्या कुशीत उमललं तेजोमय पर्व, ज्यांच्या संस्कार शिक्षणाने फुलवलं शिवराय नावाचं स्वप्न. महाराष्ट्रासह जगाला दिलं स्वराज्य, महाराष्ट्रासह जगाला दिलं स्वराज्य. त्या देशातील पहिल्या स्वराज्याच्या प्रेरणादात्या जिजाऊ जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आज आपले भाग्य म्हणून आपल्याला हे पाहुणे म्हणून आज लाभलेले आहेत. व्यासपीठावरील पाहुण्यांचा परिचय करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी मी यांना आमंत्रित करतो. गुरुजनांचा आदेश घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विश्वात शिक्षकाला मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकेचे ज्ञान, प्रास्ताविकेचे ज्ञान. आजच्या कार्यक्रमातील प्रास्ताविक हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्वगुणांच्या बाळकडू देणाऱ्या युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापशाली संभाजी महाराज या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या विश्ववंद्य आदर्श राजमाता जिजाऊ. जिजाऊ स्वराज्याची स्फूर्ती होती, महाशक्ती होती, मातृशक्ती होती. मराठ्याने 2 छत्रपती घडवणारा आदर्श राजमाता होती. शिवाजींच्या अनुपस्थितीत तीच राज्य कारभार बघत होती, न्यायनिवाडे करत होती, गरजवंतांना मदतीचा हात देत होती. तो काळ विचारात घेतला तर जिजाऊ ही प्रखर परिवर्तनवादी व रंजल्या गांजल्यांची पालन करता होती, राजमाता होती. या राजमातेस कोटी कोटी वेळा नतमस्तक करून विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या मातीत, या मातीतल्या माणसाच्या मनात आणि आचरणात ज्याचं स्वाभिमान आणि स्वातंत्र्य पेरलं, अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात ते स्वाभिमान आणि स्वातंत्र्य भिजल्या आईने पेरलं. ती आई म्हणजे जिजाऊ साहेब. त्यांना फक्त शिवरायांच्याच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राची आई म्हणावं लागेल. म्हणूनच राजमाता आणि राजमाता हे नाव जिजाऊ साहेबांना अगदी शोभते. काही शतकानंतर सुद्धा छत्रपतींचे विचार किती सद्य परिस्थितीला साजेसे वाटतात. सामाजिक समता, मानवी हक्क, स्त्रियांचे हक्क, सर्वांसाठी समान न्याय आणि अनेक मुलांची किंवा मूल्यांची आदर्श निर्माण करणारे विचार.
जे छत्रपतींच्या आचरणात होते. आपण म्हणू शकतो या आईनेच दिले. त्यासाठीच वातावरण व संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांना दिले. जय जिजाऊ. जिजाऊ तुम्ही नसता तर, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय. जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला सुराज्य. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे. जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले विजयाचे सोह. सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती. तुम्ही येणार म्हटल्यावर नसा नसा तो भरली स्फूर्ती. योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक आहे मार्गदर्शन. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपले विचार व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमातील अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष भाषण करावं व आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं. जिजाऊ ही एक स्त्री होती. स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती एक मूर्ती होती. शहाजीराजांची ती एक वीर पत्नी होती. जाधव घराण्याची ती एक लाडकी लेक होती. भोसले घराण्याची ती एक आदर्श सून होती. आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ती एक महान माता होती. स्त्री शक्तीचे प्रतीक असणाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या. जगातील प्रत्येक स्त्री ज्यांनी आदर्श घ्यावा अशा त्या आदर्श माता होत्या. अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा. थोडा वेळ नाचल्यानंतर मोर सुद्धा निघून जातात, पण त्यांच्या नकळतही काही मोर पिसे जमिनीवर तशीच पडून राहतात. तसेच आयुष्यातील काही माणसे काही दिवस येऊन जातात आणि आयुष्याच्या वाटेवरती सुखद आठवणी ठेवून जातात. त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्वाचे व आभार प्रदर्शन हेच त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हे सादर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते. जे पारतंत्र्यात असतात त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्याच सोबत आपण समाज, तू आणि मीही पारतंत्र्यात आहोत ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य निर्माण करणे ही शिवरायांची धारणा झाली. ती जिजाऊंच्या या संस्कारामुळेच. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकताच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकवली. समान न्याय देण्याची वृत्ती, अन्याय करणाऱ्या कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस, शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफजल खानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगात शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराया मोठे मोहिमेवर असताना खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. मूल आईकडून सदाचार व प्रेमाचा तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात. पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजांच्या गैरहजरात त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्काराच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षाची गुलामगिरी मोडून काढीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्रांच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची प्रोत्साहन, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्यांना राजसिंहासनावर अधिष्ठित झालेल्या बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. रायगडावर राज्याभिषेक झाल्यानंतर 12 दिवसांनी 17 जून 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात एक शेवटचा श्वास घेतला. रायगडाच्या पायथ्याशीच पाचाड या गावी राजमाता जिजाऊंची समाधी आहे. हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा. जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय.